मत्ते शुभवर्तमान याचा 5वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये लिहिलेले वचनची संख्या 48 आहे. वास्तवामध्ये या अध्यायाला डोंगरचे उपदेश म्हणून बोलावतो. 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय डोंगरचे उपदेशचे नावानं बोलावतो. येशू ख्रिस्तानं दिलेले 3 मोठे उपदेश पवित्र शास्त्रामध्ये लिहून आहे. त्याच्यामधून एक डोंगरवरचे उपदेश, दुसरं जैतूनच्या डोंगरवरती दिलेले उपदेश, म्हणजे येशू ख्रिस्ताचे येण्याचे चिन्ह आणि युगाच्या अंताचे शेवटीचे चिन्ह. या विषयामध्ये ख्रिस्तानं सांगितले. वरच्या मजल्यावरचे उपदेश, हे तिन्ही उपदेश येशू ख्रिस्ताचे फार मोठे उपदेश होते. येशू ख्रिस्तानं केलेले उपदेशामध्ये हे 3 फार मोठे उपदेश असे सांगतो. डोंगरवरचे उपदेशामध्ये मत्ते शुभवर्तमानने 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय लिहिले. या उपदेशाला धन्य उपदेशच्या नावानं पण बोलावतो. हे तिन्ही उपदेश तो शिष्यासोबत बोलताना सांगलेले उपदेश होते. डोंगरवर येशू ख्रिस्त शिष्यासोबत बोलताना तिथं लोक पण होते. तरी आपल्याला शिष्यांना उपदेश देत असताना हे लिहिण्यात आले. डोंगरवरचे उपदेश करताना ख्रिस्ती लोकांचे प्रवर्तन आणि त्यांचे मूल्य कसे राहिले पाहिजे असे ख्रिस्तानं शिकवले. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर एका देशाचे कानून कसे असतो, म्हणजे एका देशाचे घटना कसे असतो, तसेच ख्रिस्ती लोकांसाठी हा अध्याय घटना आहे. 5वा अध्याय आणि 6वा अध्याय आणि 7वा अध्याय आपण बघितले तर एक विश्वासी आपले जीवन कसे जगले पाहिजे ते ख्रिस्तानं इथे त्याची धन्यताविषयी सांगितले. विश्वासी म्हणजे कोण आणि कुणाला विश्वासी म्हणतो आणि त्याचे प्रवर्तन कसले असतो, विश्वासीचे गंतमय कसे असतो. मत्ते शुभवर्तमान याचा 5वा अध्यायाचे 48 वचनचे आपण परीक्षण केले तर येशू ख्रिस्त डोंगरवर चढल्यानंतर तिथे बसून त्यानं उपदेश केले. हा डोंगर इस्रायलमध्ये उत्तर दिशामध्ये याला हर हा होशेर म्हणतो. हेब्री शब्दामध्ये याला असे बोलवतो. वर्तमानमध्ये याला तिबगा म्हणून बोलावतो. प्रभूनं विशेष करून या डोंगरवर उपदेश दिल्यामुळे या डोंगरला विशेषता मिळाले. समोरचे 12 वचनमध्ये धन्यता विषय लिहून आहे. आशीर्वाद कुणाला मिळाले इथं सांगत आहे. 13 वचन पासून ते 16 वचन पर्यंत काही उदाहरण इथं सांगण्यात आले.
विश्वासी कसे राहते म्हणजे एक उजेडसारखे आणि मिठासारखे. उजेडच्या द्वारा प्रकाश मिळतो आणि मिठाच्या द्वारा स्वाद मिळतो. तसेच विश्वासीचे जीवन असले पाहिजे. त्यानंतर 17 वचन पासून ते 20 वचन पर्यंत आपण बघले तर पवित्र शास्त्राचे प्रवचनचे वचन आणि आपण त्याचे कसे पालन करायचे आणि पालन केल्यानं आपल्याला कसे आशीर्वाद मिळतो इथे लिहून आहे. येशू ख्रिस्तानं इथं शिकवले की मी धर्मशास्त्राला रद्द करासाठी नाही पण त्याला पूर्ण करासाठी आले. त्यानं असे सांगितले. त्याचे मूल पाठ इथे आहे. आपण 21 वचन पासून तर इथं बघले तर देवानं दिलेले 10 आज्ञामधून शेवटीचे 6 आज्ञा मनुष्याला राहिले पाहिजे असे इथं शिकवले. 10 आज्ञामधून समोरचे 4 आज्ञा मनुष्य आणि देवाच्या मधामध्ये आहे. शेवटीची 6 आज्ञा मनुष्याच्या आणि मनुष्याच्या मधामध्ये असलेले आहे. यासाठी मानवहत्या विषय, व्यभिचार विषय, चोरी विषय, अप्रामाणिक विषय त्यानं सांगितले. यासाठी आपण 21 वचन पासून ते 32 वचन पर्यंत बघितले तर आज्ञाचे सारांश त्याचे आपण कसे पालन केले पाहिजे याविषयी तर लिहून आहे. याला पवित्र शास्त्राच्या दिवसामध्ये आज्ञा पालन करताना त्यांची जागृतता, त्याच्या सूत्राच्या विषयी येशू ख्रिस्तानं आपल्याला शिकवले. भौतिक जीवनामध्ये आपण जगताना आध्यात्मिक त्याचे मूल्य कसे आपण प्रामाणिक जीवन जगत मत्तय शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचे उपदेश विषयी ते लिहिले. याच्यानंतर 33 वचन पासून तर 37 वचन पर्यंत आपल्या तोंडाच्या शब्दाविषयी सांगितले. 34 वचन पासून ते 42 वचन पर्यंत इतर लोकांसोबत आपले वागणूक कसे असले पाहिजे याविषयी सांगितले. न्यायानं आपले प्रवर्तन कसे राहिले पाहिजे आणि इतर लोकांसोबत आपण कसे प्रवर्तन केले पाहिजे. विश्वासी असल्यानं आपण धर्मानं कसे जगले पाहिजे इथं सांगण्यात आले. 43 वचन पासून ते 48 वचन पर्यंत आपण बघले तर शत्रू सोबत कसे आपण प्रेम केले पाहिजे एक नवीन आज्ञा. योहान आपली पत्री लिहिताना तो म्हणते का तो आपल्या शेजारीला आपल्याशी प्रेम कर, हे देवाची नवीन आज्ञा आहे. याच्या द्वारा धर्मशास्त्र पुरे होतील त्यानं असे सांगितले. देवाला मानव शत्रू झाले पण देवानं मानव सोबत प्रेम केले तसंच तू आपल्या शत्रू सोबत प्रेम कर इथे सांगण्यात येत आहे. तुमच्या सोबत द्वेष करणारे लोकांसोबत प्रेम कर असे सांगत 5वा अध्याय इथे संपतो. या अध्यायामध्ये आपण ख्रिस्ती लोकांचे प्रवर्तन आणि ख्रिस्ती लोकांचे प्रतिरोधचे प्रवर्तन याच्यावर आपण शिकू. 5वा अध्यायाचा पहिला वचन आपण बघू. तेव्हा लोक समुदायास पाहून तो डोंगरवर गेला.
व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याचे जवळ आले. हा डोंगर गलील प्रांतामध्ये नॉर्थ वेस्ट मध्ये हा डोंगर दिसतो. वर्तमान मध्ये याला तिबघा म्हणतो. 1600 वर्षापासून या डोंगरला तिबघा म्हणतो आणि वर्तमान मध्ये इथं चर्च बांधून देवाची आराधना होऊन राहिली. मग हे लोक कुठून आले? हे लोक दखपालीस, येरुशलेम, यहुदियाचे व यर्दनाचे पलीकडून येशू ख्रिस्ताकडे आले. त्याचे सेवाचे आरंभाच्या दिवसामध्येच विस्फोटक लोक त्याच्या माग चालले. येशू ख्रिस्ताचे 3.5 वर्षाचे सेवाचे दिवस फार अद्भुत होते आणि तो 30 वर्ष आपल्या आई वडीलच्या अधीनतामध्ये राहून जगला. देवानं ठेवलेली येशू ख्रिस्ताच्या वेळेचे अनुसार येशू ख्रिस्तानं बप्तिस्मा घेतले, त्याची परीक्षा झाली, त्यानं शिष्याला निवडले आणि त्यानं मोठे सेवाचे आरंभ केले. त्याच्या मोठ्या सेवामध्ये सर्वात पहिलं शुभवर्तमान सांगणे, लोकांना बरे करणे आणि त्याच्या सेवाचा पहिला उपदेश आहे. दुसरी गोष्टी त्याचे उपदेश खरे आहे याच्यासाठी त्यानं अद्भुत कार्य केले. पहिले उपदेश करणे आणि त्याच्यानंतर अद्भुत कार्य करणे. त्या अद्भुत कार्यामध्ये येशू ख्रिस्तानं लोकांना बरे केले आणि हे सगळं बघासाठी खूप लोक त्याचे माग आले आणि त्याचे माग येणारे लोकांचे फार विस्तार झाले. 3.5 वर्षामध्ये येशू ख्रिस्तांच्या माग चालणारे लोकांचे संख्या फार विस्तार झाले आणि 3.5 वर्षामध्ये तिथले असलेली सरकार, तिथले असलेले नायक, तिथले असलेले मंत्री लोक, हे लोक फार घाबरले. लोक आणि मोठी भीड त्याचे माग चालले. काही वेळा त्या लोकांपासून लपासाठी तो अरण्यात गेला आणि काही वेळा तो लपून तिथून त्यांच्या मधातून निघून गेला. अशी परिस्थिती निर्माण झाली. येशू ख्रिस्त गलील प्रांतामध्ये, समरियामध्ये, यहुदियामध्ये हा 200 किलोमीटरचा भाग होता. याच्यामध्ये ख्रिस्तानं प्रवास करत शुभवर्तमान लोकांना सांगितले. त्यानं सर्व जगामध्ये आपल्या शिष्याला ज्यासाठी सांगितले, पण तो त्या स्थळाला केंद्र बनवून तो तिथंच थांबले. त्याच्या सेवाच्या काळामध्ये हा उपदेश अति मधुर होते. हा काळ आणि वेळ फार मूल्य होते आणि लोक त्याच्या माग येत असतील. तो एका डोंगरावर चढून तिथे बसले. आपण मत्ते शुभवर्तमान मध्ये बघितले तर आंद्रियास आणि शिमोन, जबदीचे पुत्र याकोब आणि योहान 4 लोकांना बोलावले असे आपल्याला दिसतो. पण त्याचे शिष्य 12 होते. त्याच्यामध्ये यहुदा इस्करियोत, याला मिळून 12 लोक शिष्य येशू ख्रिस्ताचे होते. 12 शिष्याला बोलावल्यानंतरच यानं येशू ख्रिस्तानं डोंगरवरती उपदेश केले. हे 12 शिष्य येशू ख्रिस्ताचे गोलभोवताल बसले होते आणि तो डोंगरवरती बसून होते. जिओग्राफिकली आपण बघितले तर येशू ख्रिस्त डोंगरवर तो उपदेश करताना
आणि खाली लोक लोक बसून असताना एका मैदानासारखे वाटतो. आणि येशू ख्रिस्त तिथून उपदेश करताना त्याचे शब्दाचे तरंग फार लांब जात होते. म्हणजे हजारो लोक तिथं येशू ख्रिस्ताचे मागे आलेले लोकांना येशू ख्रिस्ताचे उपदेश ऐकले होते. तसेच येशू ख्रिस्त समुद्राच्या आतमध्ये तारूला घेऊन जाऊन त्याच्या तरंग येत असताना तो तिथे बोलाचे होते, प्रसंग कराचे होते. समुद्राच्या तरंगाच्या द्वारा शब्दचा वाढ खूप मोठे आणि मोठे होत येतो. यासाठी येशू ख्रिस्त डोंगरवर चढून खाली असलेल्या लोकांसोबत तो उपदेश करून राहिले. खाली बसलेल्या लोकांसोबत का त्या लोकांना उपदेश द्यायचे आहे ते उपदेश तो आपल्या शिष्य लोकांना देऊन राहिले. मग तो तोंड उघडून त्यांस शिकवू लागला की का त्या लोकांना शिकवू लागला. त्याचे विश्वासी लोक आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे विश्वासी लोक आणि त्याचे राज्याचे अपेक्षा करणारे लोक जे आत्म्यानं दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. आत्म्याचे दिन याचा अर्थ का आहे? अंतर आत्म्यामध्ये मी मेलेले आहे, मी काहीच नाही, मी योग्य नाही, मी तुझ्या राज्याचे योग्य नाही. अशी भावना ज्या व्यक्तीमध्ये असतो तो व्यक्ती धन्य होतो. हे वचन तुम्हाला कळले पाहिजे म्हणले तर फरसी आणि सुंकरीची प्रार्थना. सुंकरी प्रार्थना करताना तो भौतिक प्रदर्शन करून राहिले आणि फरसी प्रार्थना करताना तो म्हणतो का मी नीतिमान आहे, मी दशवांश देत आहे, मी तुझे आज्ञाचे पालन करत आहे. पण त्याच वेळी सुंकरी तो आपल्या छातीला पिटत मी पापी आहे प्रभू असे त्यानं प्रदर्शन केले. मी तुझ्या उपस्थितीमध्ये याचे योग्य नाही असे तो रडत प्रार्थना करत होते. आत्म्यामध्ये दीनता म्हणजे झिरो इन द स्पिरिट. आत्म्यामध्ये देवा मी मरून आहो, तू मला वाचव असे म्हणणारे लोक धन्य आहे. असेच लोकांचे स्वर्गाचे राज्य आहे. त्यानं स्वतःला स्वतः कमी केले असे अर्थ नाही आहे. त्यानं स्वतःला देवाचे राज्याचे योग्य नाही असे त्यांना समजले. लुका शुभवर्तमान याचा 5वा अध्यायामध्ये येशू ख्रिस्त पेत्राला बोलावताना मी पापी आहे प्रभू, तू मला सोडून जा. यालाच म्हणतो आत्म्यामध्ये दीनता. मी योग्य नाही प्रभू असे स्वीकार करणे. दावीद महाशासक तो म्हणते का मी मेलेले कुत्रे आहे देवा, मी योग्य नाही. जो स्वतःला समजतो का मी काहीतरी आहे आत्म्यामध्ये तो स्वर्गाच्या राज्याचे कामी नाही येत. मी अयोग्य आहे, मी निष्प्रयोजक आहे, मी काहीच कामी नाही येणार अशी भावना ज्या लोकांमध्ये येतो त्या लोकांचं स्वर्गाचं राज्य आहे. यासाठी मानव त्याची वर्तमान स्थिती का आहे त्याला समजून आले पाहिजे. त्याची खरी स्थिती का आहे त्याला कळले पाहिजे.
तो अंतरात्म्यामध्ये मरून आहे त्याला हे कळले पाहिजे. मी असाय आहे हे त्याला कळल्यानंतर त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अंकुर लागणे आरंभ होतो. गव्हाचा दाना शेतीमध्ये पडून त्याची मृत्यू झाल्यानंतरच तो वापतो. इफिसीची पत्री याच्या 2 अध्यायामध्ये तुम्ही आपल्या पाप आणि अपराधामुळे मरून असले तेव्हा आत्म्यामध्ये दीनता याचा अर्थ आहे का प्रभू मी नाश होणारा व्यक्ती आहे, ते लोक धन्य होतील. येशू ख्रिस्तावर विश्वास करणारा व्यक्ती तो मी पापाच्या मुळे मेलेला व्यक्ती आहे अशा लोकांना देव ग्रहण करतो. प्रभू मी योग्य नाही पण तू दिलेलं जीवन माझ्यासाठी आशीर्वादित आहे असे लोक आशीर्वादित असतो. माझ्या मोठ्यापणच्या द्वारा नाही आणि माझ्या महानताच्या द्वारा नाही, पण देवाच्या कृपे आणि अनुग्रहाच्या द्वारा मला नवीन जीवन मिळाले असे म्हणणारे व्यक्तीस आत्मामध्ये दीन असतो. जे शोक करतील ते धन्य, कारण त्यांस सत्तावन प्राप्त होईल. बघा इथे तारण मिळवण्यासाठी दुःख होणे हे आपल्याला पश्चातापाकडे घेऊन जातो. बघा एक व्यक्तीचे मन परिवर्तन होताना तो पश्चाताप करते आणि पश्चाताप तारण मिळवण्यासाठी करतो. तो सोंकरी आपल्याला आपल्या छाती पिटत मी किती अभाग्य आणि पापी आहे तो असे म्हणत होते. जे लोक पश्चाताप करतो आणि जे लोक आपल्या पापासाठी पश्चाताप करतो, पवित्र शास्त्र सांगतो ते लोक धन्य आहे. त्या लोकाला संतावन प्राप्त होईल आणि त्यांच्यावर दया होईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांस पृथ्वीचे वतन मिळेल. सौम्य लोक आतापर्यंत भूलोकला स्वतंत्र नाही केले ना. पवित्र शास्त्रामध्ये मोशेविषयी लिहिताना जगामध्ये असलेले सर्व लोकांमध्ये मोशे सौम्य आहे. पवित्र शास्त्रामध्ये 1000 वर्ष पूर्व सौम्य लोक या जगाचे शासक होतील असे लिहित आहे. जे धार्मिकताचे भुकेल वा तनेल ते धन्य, कारण ते तृप्त होतील. धार्मिकताचे भुके कोण असतील? विश्वासी लोक धार्मिकताचे भुके असतील. विश्वासी लोक या जगामध्ये जगत असताना ते लोक आपल्या जीवनामध्ये निर्णय घेतो. बायोलॉजिकल भूक आपले आहार आहे, तसेच आपले आत्माचे जे भूक आहे ती धार्मिकता आहे. ज्याला आत्माची भूक असतो धार्मिकता, म्हणजे तो व्यक्ती धन्य आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया करण्यात येईल. ज्या मापानं तू मापशील त्याच मापानं तुला मापले जाईल. देवाची दया देवावर विश्वास करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसले पाहिजे. तुला दुसऱ्यावर दया असले पाहिजे, तेव्हाच तुला दया मिळेल. जे अंतःकरणांचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. या शब्दाला कटारास म्हणले गेले आहे. याचा अर्थ आहे क्लीन, शुद्ध, पवित्र जीवन जगणे. प्रत्येक परिस्थितीमध्ये परिशुद्ध जीवन जगणे.
हृदयामध्ये शुद्ध असलेले लोक आणि ज्या लोकांचे पाप क्षमा झाले ते लोक धन्य आहे. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. पाऊल म्हणतो का देवानं आम्हाला मनुष्याला सोबत देवाचे समाधान करायचे कार्य दिले आहे. मनुष्याचे देवासोबत करणारे समाधान हे देवाचेच कार्य आहे. असे करणारे देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकता करिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचा राज्य त्यांचंच आहे. मनुष्याच्या द्वारा तुझे छळ झाले तर तू धन्य आहे, कारण स्वर्गाचा राज्य तुझाच आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्ही विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लाभांनी बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व्हा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांनी तसेच छळ केला. संदिष्ट लोकांचे इतिहास आपण बघितले तर त्यांच्यासोबत झालेले छळ विषय, त्यांचे नीतीचे प्रवर्तन बघून त्यांच्यावर हेवा ठेवून लोक त्या लोकांना त्यांच्याशी छळ केले. उदाहरणासाठी इर्मियाला घ्या. इर्मियानं इस्रायली लोकांना सांगितले का बेबीलोनला जावा. त्यानं यरुशलेममध्ये यहुदी लोकांना सांगितलं का तुम्ही जावा. तेव्हा त्या लोकांना त्याला दगडानं बांधले आणि एका खड्ड्यात टाकले. त्या लोकांनी त्याच्याशी द्वेष केले. लक्षात ठेवा, नीतीसाठी त्याच्यासोबत हिंसा झाली. योसेफ नीतीसाठी त्यांच्या हिंसा झाली. त्याचा प्रतिफळ त्या लोकाला काय मिळाले? मोठे आशीर्वाद. पहिल्या शताब्दीमध्ये लोक शुभवर्तमान सांगताना त्याचे लोकांनी त्यांना छळ केले, त्यांचे द्वेष केले आणि त्या लोकाला मारून टाकले. स्वर्गाचा राज्य त्यांचाच आहे आणि स्वर्गामध्ये त्या लोकाला मोठे फळ मिळणार. प्रेषितांचे कृत्य याच्या 7व्या अध्यायामध्ये स्टेफनला दगडानं मारून टाकल्यानंतर स्वर्गामध्ये असलेले प्रभू येशू ख्रिस्त आपले सिंहासनावर उभे होऊन त्याचे आव्हान केले असे लेखन आपल्याला सांगतो. कारण स्वर्गामध्ये तुमचे फळ मोठे होणार. तुम्ही आनंदित व्हा, दुःखित नका व्हा. जगामध्ये असलेले भावनाचे विपरीत दुसरी भावना ठेवणे. कोणीतरी आपले द्वेष केले, आपले निंदा केले आणि आपल्याला दुःख वाटतो आणि आपण त्याची प्रतिक्रिया करतो. आपल्याला आनंद नाही वाटत. पण देवाचं वचन सांगतो, देवाचे पुत्रांनो, तुमच्या द्वेष झाले तेव्हा तुम्ही आनंद करा. तुमचे निंदा झाले तेव्हा आनंद करा. तुमचे छळ झाले तेव्हा आनंद करा. स्वर्गामध्ये तुमचे फळ मोठे होणार. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 13 वचन पासून ते 16 वचन पर्यंत इथे 2 गोष्टी प्रभूनं सांगितले. एक मीठ आहे आणि दुसरा आहे उजेड. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जरा मिठाचा खरटपणच गेला तर त्याला खरटपण कशानं येईल? ते बाहेर टाकण्यात येईल. माणसाच्या पायाखाली तुडविल जावे, यासेवी कोणतेही उपयोगाचे नाही.
प्रभू त्याच्या राज्यामध्ये निवास करणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी मीठ होऊन आहे. मीठला सार असतो. तो सार वस्तूला खराब नाही होऊ देत आणि त्याची रक्षा करतो, सुरक्षित ठेवतो. तुम्ही लोणचाला बघा, पुष्कळ दिवस तो चांगल्या राहासाठी मीठ त्याला सुरक्षित ठेवतो. तसेच मांसले मीठाच्या द्वारा सुरक्षित ठेवतो. मीठ अति प्रमुख आहे. जुन्या करारामध्ये औषध तयार करताना त्याच्यामध्ये निश्चित मीठ मिळवायचे. त्याच्यामध्ये स्वाद यासाठी आणि दुसरी गोष्टी ती वस्तू खराब नाही होत यासाठी त्याच्यामध्ये मीठ मिळवायचे. म्हणजे जगासाठीच आपण मीठ आहो आणि जग खराब नाही झाले पाहिजे त्याची सुरक्षा कराची सामर्थ्य एक विश्वासी मध्ये आहे. एक विश्वासी आपलं जीवन या जगामध्ये जगताना जगाला सुरक्षित ठेवायची जिम्मेदारी त्याच्यावर आहे. जगामध्ये असलेले सिस्टम, जगामध्ये असलेले मूल्य ते उभे ठेवणं विश्वासीचे कार्य आहे. तो आपल्या कार्याचा द्वारा समाजामध्ये आपले प्रभाव ठेवले पाहिजे. मीठला सार असतो. तसेच एक विश्वासी आपल्या कार्याच्या द्वारा अंतरात्म्यामध्ये प्रमाणला तो या जगाला दाखवू शकतो. त्याच्याकरिता तो जगाला एक उदाहरण होऊन जातो. जगाला ख्रिस्ताकडे आकर्षित करासाठी तो एक अनुकूल पात्र बनतो. मिठाचं खराटपणच गेलं तर ते मनुष्याच्या पायाखाली तुडवण्यात येईल. विश्वासी क्रियाशील नाही राहिले तर तो एक निष्प्रयोजक होऊन जातो. त्याच्याद्वारा समाजाला काहीच फायदा नसतो. विश्वासी सक्रिय आपल्या कार्यामध्ये असले तर तो आपल्या आत्म्यामध्ये पण सक्रिय असतो आणि विश्वासीचं कार्य दिसून पडले पाहिजे. त्याचा स्वार विश्वासाच्या द्वाराच दिसले पाहिजे. तो आपल्या विश्वासाच्या द्वाराच आपल्या कार्यामध्ये सफल होतो. यासाठी प्रत्येक विश्वासी समाजामध्ये उपयोगामध्ये यासाठी प्रयोजन ठेवून त्याच्यामध्ये तो भाग घेतले पाहिजे. तो जगासाठी अर्थपूर्ण आणि स्वादपूर्ण राहिले पाहिजे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. उजेड सर्वच प्रगट करतो. सकाळी उजेड होतच अंधारामध्ये असलेले सर्व काही प्रगट होतो. उजेड पण एक उद्देशनच असतो. जगामध्ये अंधार असताना एक विश्वासी तिथं प्रकाशासारखं दिसतो. का करायले पाहिजे, कसे करायले पाहिजे या स्थितीमध्ये विश्वासी राहिले पाहिजे. यासाठीच म्हटले का डोंगरवर असलेला गाव लपू नाही शकत. यासाठी विश्वासी असले तर तो समाजामध्ये लपून नाही जगू शकत. तो आपल्या कार्याच्या द्वारा समाजामध्ये ओळखण्यात येणार. तो आपल्या जीवनाच्या द्वारा विशेष करून या जगामध्ये तो प्रगट होतो.
तुम्ही पवित्र शास्त्राला बघा. प्रत्येक परमेश्वरचे सेवक तो आपल्या कार्याच्या द्वाराच त्याला समाजानं ओळखले. दावीद बाळ असतानाच गोलियातला गोफन्न मारून टाकले. सर्व लोक घाबरले होते आणि सर्व लोक थरथर कापतानी तेव्हा या बाळानं आपल्या गोफनच्या द्वारा गोलियातला मारून टाकले. तो समाजामध्ये लपून नाही राहू शकला, तो प्रगट झाला. असेच तुम्ही मुर्दकायला घ्या. तो हामानला नमस्कार नाही केले. यहुदा कोणाचेच दास नाही होऊ शकत, फक्त तो देवाचेच दास आहे. त्यानं आपल्या कार्याच्या द्वारा प्रगट केले. योसेफ आपल्या कार्याच्या द्वारा ओळखले. दानियल आपल्या कार्याच्या द्वारा ओळखण्यात आले. यासाठी डोंगरवर असलेला नगर लपू नाही शकत. तसेच विश्वासी पण दिसणारा असतो. तो रहस्यमय रीतीनं नाही राहत, तो प्रगट रूप मध्ये काम करणारा असतो. दिवा लावून ममाखाली ठेवत नाहीत, दिवटणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पडितो. लुकनोस हा शब्द तेलाच्या दिवाला वापरले. आज आपल्या काळामध्ये मोमबत्ती आले, लाईट्स आले, इन्व्हर्टर आले. त्या काळामध्ये दिवे होते. त्या दिव्यामध्ये तेल टाकून त्याच्यात कपडा टाकून ते लोक दिवे लावायचे. त्या दिव्यामध्ये जैतूनचे तेल वापरायचे आणि या दिव्याला उंचीवर ठेवायचे. यासाठी सर्व घरामध्ये त्याचा उजेड पडले पाहिजे आणि रात्रभर ती लोक दिवे जाळतच होते. दिवा लावल्यानंतर त्याला उंच तळीस ठेवते, त्याला बाजेखाली आणि खटाखाली नाही ठेवत. पब्लिक विटनेस, देवाचे लेकरं देवाचे कार्य करासाठी प्रगट रूप मध्येच असतो. योहान याचा 14 अध्याय 12 वचन मध्ये येशू ख्रिस्तानं म्हटले, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक माझ्यापेक्षा मोठे कार्य करेन. प्रभूनं असे इच्छा केली का त्याच्यावर विश्वास करणारे त्याचे शिष्य, त्याचे विश्वासी लोक त्याच्यापेक्षा मोठे कार्य केले पाहिजे. याकोबनं आपल्या पत्रीमध्ये लिहिले का क्रिय नसलेला विश्वास मृत्यूसारखे आहे. प्रभूनं सांगलेले कार्यामध्ये प्रभूचे लेकर भाग नाही घेतले तर आपण आपल्या क्रियाच्या द्वारा देवाची महिमा नाही केले तर आपले जीवन व्यर्थ आहे. आज बघा, समाज गाढ अंधकार मध्ये आहे. अनेक वेळा अवसर मिळून आणि अवसरसाठी उत्तर नाही मिळाल्यामुळे समाज उतलपुतल होऊन राहिले. त्याच्यासाठी फक्त ख्रिस्तीस आपल्या जीवनाच्या द्वारा तो त्याला प्रकाश देऊ शकतो. यासाठी प्रत्येक विश्वासी एक नायकच आहे आणि प्रभूनं निवडलेला प्रत्येक विश्वासी त्याच्या प्रांतासाठी तो प्रकाशच आहे. यासाठी आपण निवास केलेले प्रांतामध्ये आपण प्रभावपूर्वक जीवन जगले पाहिजे. कोणाला काही गरज पडले तर आपण त्या लोकांना ओळखण्यात आले पाहिजे. फलाना व्यक्तीकडे गेले तर आपल्याला त्याचे उत्तर मिळणार, फलाना व्यक्तीकडे गेले तर आपले समस्याचा समाधान होणार, असे आपण जीवन जगले पाहिजे.
तेव्हाच आपल्याला निवडलेला देवाची महिमा होतील. प्रकटीकरण याचा 4 अध्याय 11 वचन तुम्ही बघितले तर, संपूर्ण जगतचं निर्माण तुझ्या द्वारा झाले देवा. सर्व काय तून सृष्टी केली, यासाठी सर्व गौरव आदर महिमा तुझीच आहे. तूच योग्य आहे देवा. 24 प्राचीन लोक आपले मुकुट खाली ठेवले आणि त्याच्या समोर दंडवत केले. त्या लोकांना देवाची स्तुती केले. देवाची स्तुती झाले पाहिजे म्हणले तर या जगामध्ये तू अधिक सक्रिय जीवन जगले पाहिजे. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकापुढे पडो, यासाठी की त्यांना तुमची चांगले कामं पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पिताचे गौरव करावे. तुमचे कार्य ओळखण्यात आले पाहिजे आणि तुम्ही जितकं जास्त कार्य करतील तितके तुमच्या स्वर्गीय पिताची महिमा होतील. हे लोक परमेश्वरची संतान आहे, यासाठी ह्या लोकांना हे कार्य केले. यासाठी प्रत्येक मनुष्य माणुसकी दाखवतो, पण देवाची संतान आपल्या जीवनामध्ये देवाचे मूल्य दाखवतो. असे जगले तरच या जगामध्ये आपले प्रयोजन आहे. असे जीवन जगले तरच देवाची महिमा होतो. आता 17 वचन पासून ते 20 वचन पर्यंत अद्भुत गोष्टी लिहिण्यात आले. नियमशास्त्र व संदेष्टाचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो असे समजू नका. रद्द करण्यास नाही तर पूर्ण करण्यास आले आहे. हे लक्ष देऊन तुम्ही ऐका. जुन्या करारामधील लोक धर्मशास्त्राचे अनुकरण केले. मोशे धर्मशास्त्राला आणलो. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय 14 वचन, 17 वचन. मोशेच्या द्वारा धर्मशास्त्र देण्यात आले. कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताच्या अनुग्रहाच्या द्वारा आपल्याला मिळाले. धर्मशास्त्र सिनै पर्वतवर मोशाला देवानं दिले 10 आज्ञा. धर्मशास्त्र आणि 10 आज्ञा आणि त्याच्या अनुसार उपदेश. धर्मशास्त्राच्या अनुसार चालणारा व्यक्ती या जगामध्ये एक पण नाही. धर्मशास्त्र काऊन दिले म्हणजे धर्मशास्त्र देतवरी कोणालाच पाप का आहे माहीतच नव्हते. पाप या जगामध्ये अगोदरच होते आणि धर्मशास्त्र देण्याच्या द्वारा पाप प्रगट झाले. आज्ञा आल्यानंतर पापला बल मिळाले असं सांगण्यात आले. पाप आहे आणि पाप ओळखण्यात आलं धर्मशास्त्राच्या द्वारा. यासाठी धर्मशास्त्र प्रत्येक व्यक्तीला पापी म्हणतो. यासाठी या धर्मशास्त्राला येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या द्वारा पूर्ण करून कृपा आणि सत्य मनुष्याला दिले. येशू ख्रिस्तानं म्हटले की मी धर्मशास्त्र रद्द करासाठी नाही आले, पण पूर्ण करासाठी आले. येशू ख्रिस्तानं धर्मशास्त्राला पूर्ण केले आणि त्याला टाळले. धर्मशास्त्राच्या द्वारा ख्रिस्ताच्या पूर्व अनेक आचार देण्यात आले. ख्रिस्ताच्या द्वारा धर्मशास्त्र पूर्ण झाले आणि धर्मशास्त्रामध्ये देवाची छाया होती. पण ख्रिस्ताच्या प्रत्यक्षामध्ये संपूर्ण देवाचा वर्णन आहे. हेब्रीची पुस्तक याचा 10 अध्याय 1 वचनमध्ये जुन्या करारामध्ये
ख्रिस्ताची आपल्याला छाया दिसतो. पण ख्रिस्ताच्या द्वारा देवाची वास्तविकता प्रगट झाले. यासाठी येशू ख्रिस्त धर्मशास्त्राला पूर्ण करासाठी आले. गलती पत्री याचा 4 अध्याय 4 वचन, तो स्त्रीचा द्वारा जन्मला आणि धर्मशास्त्राला पूर्ण केला. धर्मशास्त्राला देणारा देव धर्मशास्त्राला पूर्ण केले, धर्मशास्त्राचे पालन केले आणि कृपा, सत्य, अनुग्रह मनुष्याला दिले. यासाठी येशू ख्रिस्त धर्मशास्त्र रद्द करासाठी नाही आले. धर्मशास्त्रामध्ये 10 आज्ञा आहे. 10 आज्ञामध्ये 4वी आज्ञा, विश्रांतीच्या दिवसावर यहुदी आणि ख्रिस्ताचे सामना झाले. तेव्हा ख्रिस्तानं त्या लोकांना विचारले का विश्रांतीच्या दिवस बरे करणं चांगले आहे का नुकसान करणं? बरे करणं अधर्म नाही आहे ना, मग बरे करू शकतो. विश्रांतीच्या दिवशी तुझ्या शेजारीचा बैल खड्ड्यामध्ये पडले तर का तू त्याला काढून देणार नाही का? त्याला सहायता करावी लागेल, त्याच्यासोबत काम करावे लागेल आणि ते बरे कामच आहे, ते धर्म आहे ख्रिस्ताना सांगितले. त्या काळातले लोक धर्मशास्त्राला मरडून त्याचे आचार अनुसार ते लोक जगले. पण येशू ख्रिस्तानं त्याच्या अर्थच्या अनुसार जीवन जगायला सांगितले. यासाठी धर्मशास्त्र नीती असतो. नीतिमान आपल्याला बनवले नाही तर धर्मशास्त्र व्यक्तिगत रीतीनं नीतिमानच आहे. पण धर्मशास्त्रांना कोणालाच नीतिमान नाही बनवले. 10 आज्ञामधून 1 आज्ञा चुकले तर 10 आज्ञा चुकल्यासारखेच आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीला धर्मशास्त्र पापी ठरवले. यासाठीच येशू ख्रिस्तानं म्हटले का मी धर्मशास्त्र रद्द करासाठी नाही आले. आकाश आणि पृथ्वी टळून जाणार पण धर्मशास्त्राचा एक बिंदू पण नाही टळणार, त्याला मी पूर्ण करेन. धर्मशास्त्रामध्ये असलेले सर्व गोष्टीनं येशू ख्रिस्तानं क्रूसावर पूर्ण केले. धर्मशास्त्राच्या संदर्भामध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये पवित्र आणि महापवित्र स्थान आहे आणि त्याच्या मधामध्ये पडदा होते आणि क्रूसावर येशू ख्रिस्तांना 6वे वचन बोलताना त्या पडदा फाटून 2 भाग झाले. पडदा फाटण्याच्या द्वारा एक नवीन मार्ग तयार झाले आणि त्या पुराणा काळ टळून गेला. येशू ख्रिस्ताच्या क्रूसीकरणाच्या द्वारा येशू ख्रिस्त पापामुळे मेल्या कारणाने मानव जातीवर असलेला शिक्षा ते टळून गेली आणि मानव आणि देवाच्या मधामध्ये जे रुकावट होते ते पण येशू ख्रिस्तानं आपल्या मृत्यूच्या द्वारा हटवून दिले. आता आपण देवाच्या सिंहासन जवळ जाऊ शकतो, ते येशू ख्रिस्तानं पूर्ण केले. धर्मशास्त्राचं पूर्ण होणे आणि त्याच्यातले एक बिंदू पण नाही टळणे हे येशू ख्रिस्ताचे क्रूसावर मृत्यूच्या द्वाराच पूर्ण झाले. यास्तो जो कोणी या अगदी लहान आज्ञातील एक रद्द करील वा तदनुसार लोकांस शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील आणि जे कोणी त्याला पाळील वा शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यातील मोठं म्हणतील. धर्मशास्त्रामध्ये त्याचं पालन करून त्याला शिकवले पाहिजे. उपदेश करणारा धर्मशास्त्राचे पालन नाही करीन आणि तो उपदेश करीन
तर त्याचा प्रतिफळ त्याला मिळणार नाही. यासाठी उपदेश करणारा तो आपल्या आचरणला बघले पाहिजे, आणि जो पालन करते आणि तसंच तो उपदेश करते, स्वर्गामध्ये त्याला मोठं प्रतिफळ मिळणार. यासाठी देवाचा उपदेश करणारा व्यक्ती देवाचा पालन केले पाहिजे, तेव्हाच तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठे होतील. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व फरसी याच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. शास्त्रीची आणि फरसी आणि सदुकीची नीती का आहे? सर्व लोक एक दिवस उपवास केले तर हे लोक 2 दिवस उपवास करते. सर्व लोक एक दिवस विश्रांतीचे पालन केले तर हे लोक अत्यधिक दिवस विश्रांती करून देवाच्या मंदिरामध्ये आपले वेळ घालतो. नीती म्हणजे अत्यधिक रीतीनं प्रार्थना करणे, मोठ्या मोठ्या आवाजमध्ये प्रार्थना करणे, मोठे मोठे दान करणे. त्या लोकाला हे नीतीचे कार्य वाटतो. पण येशू ख्रिस्तानं म्हटले, प्रत्येक विश्वासीनं नीतीचे जे कार्य आहे, फरसी आणि सदुकीची कार्याची नीती होती आणि देवासमोर ते मैले चितळेचे समानची नीती आहे. मनुष्याचे चांगले काम आणि त्याचे चांगले नीती देवासमोर हे गंदे कपडे सारखेच आहे. नीतीचे कार्य क्रियाच्या द्वारा आणि विश्वाच्या द्वारा झाले तरच देव त्याला स्वीकार करतो. या जगामध्ये अनेक धर्म आहे आणि अनेक धर्मामध्ये दान देतो, पण त्याला स्वीकार नाही केले जात, कारण त्याच्यामध्ये विश्वास नाही. ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या द्वारा जे नीती आपल्याला मिळतो ते खरीच नीती आहे. विश्वासच्या द्वारा करणारा प्रत्येक कार्याला नीती म्हणले आहे, आणि नीतीच फक्त नीतीचे कार्य करतो ते नीती नाही. आपल्या कार्याचा ना कामाच्या द्वारा देवाच्या समोर कोणीच नीतिमान नाही होऊ शकत. स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय, कोणतंच कार्य न करता तो नीतिमान होते तो धन्य आहे. यासाठी आपण क्रियाच्या द्वारा नाही, विश्वाच्या द्वारा धर्मी ठरलो. विश्वासच्या द्वारा केलेले प्रत्येक कार्याला देव आशीर्वाद देतो. कार्याच्या द्वारा कोणी स्वर्गाच्या राज्यात नाही जात. चांगले कार्याच्या द्वारा पण कोणी स्वर्गाच्या राज्यात नाही जात. फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वाराच तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. योहान 14 अध्याय 6 वचनच्या अनुसार, मीच मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे, आणि माझ्या अतिरिक्त कोणी स्वर्गाच्या राज्यात नाही जाऊ शकत. योहान 1:14 अनुसार विश्वास करणाऱ्या प्रत्येक लोकांना देवानं संतान होवाची अधिकार त्या लोकांना दिले. यासाठी विश्वाच्या द्वाराच आपण धर्मी ठरतो. विश्वाच्या द्वाराच आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार, आणि जगाच्या कोणतेही नीतीचे कार्य आणि चांगल्या कामाच्या द्वारा स्वर्गात नाही जात. आपण आपल्या कामाच्या द्वारा स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार. विश्वास न केलेले कार्याच्या द्वारा आणि विश्वाच्या द्वाराच आपण स्वर्गाचे राज्यामध्ये जाईन. मत्थे शुभवर्तमान याचे 21 वचन पासून ते 48 वचन पर्यंत, माझ्या पूर्व असलेले संदेशनं तुम्हाला जे सांगितले, त्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्तानं एका उपदेशाच्या द्वारा आपले आरंभ केले. शास्त्रीची आणि फरसीची नीतीपेक्षा तुमची नीती जास्त नसले तर
फरसीची नीती आणि सदुकीची नीती त्या लोकांची शब्दाची नीती होती आणि कार्याची नीती होती. त्या लोकांची विश्वासची नीती नव्हती हे आपण ऐकले होते. पूर्व काळामध्ये असलेले लोक शब्दाला आणि त्याच्या आज्ञाला समजावून सांगितले होते, पण येशू ख्रिस्तानं त्याच आज्ञाला आणि शब्दाला खूप गहरे सांगितले आणि त्याची वास्तविकता आणि आज्ञाचे उद्देशला येशू ख्रिस्तानं म्हटले का मी तुम्हाला सांगून राहिलो. नरहत्या विषय, व्याभिचार विषय, क्षमा विषय, शपथ विषय तो सांगतच आले होते. आता आपण 21 वचन पासून ते 26 वचन पर्यंत असलेला भागला वाचून बघू. मनुष्याची हत्या करू नका आणि जो कोणी मनुष्याची हत्या करील तो न्यायसभेच्या दंडस पात्र होईल असे प्राचीन लोकात सांगितले होते. हे तुम्ही ऐकले. हे तुम्ही ऐकले होते. निर्गमनची पुस्तक याच्या 20 अध्यायामध्ये 10 आज्ञाचे विवरण आहे. त्याच्यामधून नरहत्या नाही करायची इथं प्राधान्य आहे. 6 आज्ञा मनुष्याच्या मधात लिहिलेली आहे आणि त्या 6 आज्ञातून इथं पहिली आज्ञा लिहून आहे. मनुष्याची हत्या करू नको आणि जे कोणी मनुष्याची हत्या करील तो न्यायसभेच्या दंडस पात्र होईल. भौतिक रीतीनं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची हत्या केली तर पूर्व काळामध्ये सांगण्यात आले का त्यांचे न्याय होतील. नरहत्याच्या असलेले कारण त्याचे राग आणि येशू त्या रागेविषयी बोलत आहे. उत्पत्तीचे पुस्तक याच्या 4 अध्यायामध्ये कैनला देवानं हीच गोष्टी विचारले होते का तुला राग कशाला आले, तुझा चेहरा काऊन उतरून आहे आणि तुझ्या चेहऱ्यामध्ये राग काऊन आहे. बघा इथे राग वाढून देशमध्ये बदलून त्यानं हत्या केली. म्हणजे नरहत्या करासाठी त्याला प्रेरणा मिळाले. हाबेलचे हत्याचे कारण झाले. यासाठी ख्रिस्त मूळपासून आरंभ करून बोलून राहिले. नरहत्या भौतिक न झाले तर आपल्या जगामध्ये असलेले कोड शिक्षा देतो. जुन्या करारामध्ये क्रियाच्या द्वारा न्याय मिळत होते, पण इथे प्रभू सांगत आहे क्रियाच्या द्वारा होणारे मूल त्याच्या द्वारा न्याय होणार. देव क्रियाच्या माग असलेले उद्देश त्याला धरून न्याय करणार असे प्राचीन लोकांस सांगितले होते. तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा अधिक नीती, अधिक पवित्रता, अधिक शुद्धता, त्याच्यापेक्षा न्याय मी तुम्हाला सांगत आहे. जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेचा दंडास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगडा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नी राखाच्या दंडास पात्र होईल. राग येणारा प्रत्येक व्यक्ती समलोचक होतो. म्हणजे हत्या करासाठी प्रेरणा दिलेले राग
असे राग कोणी पण आपल्या हृदयामध्ये ठेवले तर त्यांचा न्याय होणार. म्हणजे त्याच्या मनामध्ये आलेले विचाराच्या द्वारा देव त्यांचे न्याय करेल. आपल्या खटावर बसून वाईट विचार करणारे प्रत्येक लोकांना, म्हणजे एक व्यक्ती हत्या करायचा अगोदर तो आपल्या मनामध्ये विचार करतो आणि त्याचे योजना तयार करतो. आणि ती योजना बनवताना त्याचे उद्देश, त्याचे मूळ आणि कारण असतो. आणि तो हत्या केलेले प्रूफ झाले तर त्याला कोर्ट शिक्षा देतो. आणि आपण इथे बघितले तर येशू ख्रिस्त अधिक धार्मिकता विषयी इथे बोलून राहिले. यास्तो तू आपले दान अर्पणीस वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तिथं तुला स्मरण झाले तर तिथंच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. तू आपल्या वाद बरोबर वाटेत आहेस तोच त्याचे बरोबर लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशांचे हाती देईल, न्यायाधीश तुला शिपाईच्या हाती देईल आणि तू बंदीशाळेत पडशील. मी तुला खच्चीत सांगतो, तू दमडी दमडी फेडशील त्यापर्यंत तिच्यातून सुटणारच नाहीस. इथे काय प्रभू सांगून राहिले बघा. प्रत्येक व्यक्ती देवाच्या समोर अर्पण आणले तेव्हा तो स्वतःला जांचून घेतले पाहिजे. तुझ्या विरुद्ध कोणामध्ये तुझ्या विरुद्ध असलेले भावना असेल तर त्याच्यासोबत जाऊन तू मेल करून घे, समाधान करून घे असे सांगून राहिले. आणि तुझे दोष नसले तर आणि तुझ्या विरुद्धामध्ये कोणी असले तर आणि तुझ्या विरुद्धामध्ये कोणी भावना ठेवले तर आणि त्यांच्याकडे जाऊन समाधान करून घे. कारण न्याय करताना देव हे गोष्टी निश्चित आणणार. तुझ्या भावाच्या विषयी तुझ्यामध्ये काही विरोध नाही, पण तुझ्या भावामध्ये तुझ्याविषयी विरोध आहे तर तू जाऊन त्याला मिळ असे सांगून राहिले. कारण समाधानाची गरज आहे येशू ख्रिस्त सांगून राहिले. आणि हे गरज काऊन आहे? येशू ख्रिस्त प्रभू त्यानं आपले जीवन क्रूसावर दिले. मनुष्याचे आणि देवाचे समाधान करासाठी. मनुष्य देवाकडे नाही गेले तरी येशू ख्रिस्त मनुष्याकडे आले आणि तो मनुष्याचा पक्ष घेऊन देवाकडे गेला आणि देवासोबत समाधान केले. तसेच येशू ख्रिस्तानं देवा ह्या लोकाला माहीत नाही का करून राहिले, या लोकाला क्षमा कर. त्या लोकांसाठी समाधान करासाठी देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना केले. तेव्हाच देवानं अर्पण म्हणून त्याला स्वीकार केले. देवानं येशू ख्रिस्ताची प्रार्थनाला स्वीकार केले आणि मृत्यूच्या नंतर देवानं येशू ख्रिस्ताला स्वीकार केले. त्याचे कारण येशू ख्रिस्तानं मनुष्याकडून देवासोबत समाधान केले. यासाठी प्रत्येक विश्वासीनं समाधानासाठी कार्य केले पाहिजे. हे विश्वासीचे प्रथम कार्य झाले पाहिजे. विश्वासी लोकांना कोणाचे द्वेष नाही केले पाहिजे आणि शत्रूला पण त्या लोकांना प्रेम केले पाहिजे. ख्रिस्ती जीवन साधारण जीवन नसते.
फार भौतिक आणि नैतिक आणि मूल्यवान असतो. आणि खरोखरच कोणी विश्वासी आणि ख्रिस्त जीवनला चांगले जगले तर हा जीवनच देशाला बदलवून टाकतो. भारत देशामध्ये महात्मा गांधी जातीचे पिता होते सांगलेली त्यांची गोष्टी. आपला भारत देश ख्रिस्तासारखे चालले तर एक दिवस आपला देश ख्रिस्ती होईल असे म्हटले. काऊन? अहिंसाच परमधान्य आहे. महात्मा गांधीनं डोंगरवरच्या उपदेशातून या वचनला घेतले आणि त्यांचा जीवनच बदलून गेले. तू आपल्या शत्रूला प्रेम कर आणि तुला झाडलेल्या लोकांना तू प्रार्थना कर. तुझ्या उजव्या गालाले मारला तू आपला डावा गाल दे. हा शब्द या गोष्टी त्याला प्रभावित केले आणि आपल्या देशाचे तो जातीय पिता झाले. एका शब्दावर विश्वास करण्याच्या द्वारा, त्याचे आचरण करण्याचे द्वारा त्याचे प्रभाव त्यानं आपल्या देशावर बघितले. प्रत्येक ख्रिस्ती समाधानासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजे. तू अगोदर जा आणि समाधान करून घे. यासाठी विश्वासी स्वतःहून तो समोर जाऊन त्यांना समाधान करून घेतले पाहिजे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये हे खूप पेनफुल एक्सपिरियन्स होऊ शकतो, पण वचन सांगत आहे आपण गेलेच पाहिजे. 27 वचन पासून ते 32 वचन पर्यंत व्यभिचारचे विषय इथं लिहून राहिले. व्यभिचार करू नका म्हणून मी सांगितले होते. पूर्व काळामध्ये का सांगितले होते? व्यभिचार करताना कोणी मिळले तर त्या लोकाला दगड मारून टाका. आतापर्यंत व्यभिचार नाही केले आणि मिळाले नाही. प्रभू का सांगून राहिले ते? मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी स्त्रीकडं काम दृष्टीने पाहतो त्यानं आपल्या अंतःकरणात तिच्याबरोबर व्यभिचार केलेच आहे. तुझा उजवा डोळा तुला अडकील तर तो उपडून टाकून दे, कारण तुझ्या संपूर्ण शरीरात नरकात टाकले जावे यापेक्षा तुझा एक अवयवाचा नाश होवे यात तुझे बरे आहे. तुझा उजवा हात तुला अडकील ते तर तू तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझा एक अवयव नाश व्हावे यात तुझे बरे आहे. इथे डोळ्याचे दृष्टी विषय बोलून राहिले. एका स्त्रीला वासण्याच्या दृष्टीनं पाहिले तर त्यानं तिच्याशी व्यभिचार केले. एक स्त्रीला वासनेच्या दृष्टीनं बघितले तेव्हाच देव त्याला व्यभिचारच्या दृष्टीनं बघतो. तिच्याकडं भौतिक रीतीनं जायचा अगोदरच, तिच्याकडं भौतिक रीतीनं व्यभिचार करायचा अगोदरच देव डोळ्याच्या द्वारा त्याचे न्याय करून राहिले. त्याची नजर त्याच्या उद्देशाला दाखवतो. एक वेळा बघणे पाप नाही आहे, पण दुसरी वेळा, तिसरी वेळा, चौथी वेळा वासनाने बघणे, हृदयामध्ये ती मिळाली पाहिजे आणि तिच्याकडं वासनेच्या दृष्टीनं बघलेली दृष्टी. याकूबची पत्री याचा 1 अध्याय 14 वचन का म्हणतो तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेनं ओढलेला वा भुलवलेला असा मोहात पडतो. अजून तेच विचार करू तो व्यभिचार मंदी पडतो. यासाठी देव हृदयाच्या द्वारा न्याय करणार. व्यभिचार म्हणजे क्रियाच्या द्वारा नाही,
तो हृदयच्या द्वारा आलेले मोह वासना त्याचे द्वारा न्याय करीन. तुझा डावा डोळा तुला धोका देतील तर तू त्याला उकळून फेक. काऊनच देवानं येशू ख्रिस्तानं म्हणला डावा डोळा. हिब्री भाषामध्ये डावा डोळा म्हणजे चांगली दृष्टी. जे तुला आकर्षित केले आहे त्याला तू काढून टाक. जे गोष्टी तुला देवापासून दूर घेऊन जात आहे त्यालाच तू काढून टाक असे सांगितले. त्याचे नुकसान तुला या जगामध्ये झाले तरी काहीच हरकत नाही. यासाठी मनुष्याचे इच्छा आणि त्याला जे पाहिजे ते मिळाले पाहिजे असे मनुष्यामध्ये असतो. सोलोमन राजानं म्हटले का मला मी जे बघितले पाहिजे ते मी बघितले आणि जे मला करायला पाहिजे ते मी केले. देवानं तुला डोळे दिले. तुला जे बघायचे आहे ते बघासाठी नाही, जे तुला इच्छा आहे ते बघासाठी नाही. त्याचे इच्छाचे अनुसार तू बघितले पाहिजे यासाठी देवानं तुला डोळे दिले. आपण नीतीनं चालले पाहिजे म्हणून देवानं आपल्याला डोळे दिले, पण वासनाची दृष्टी करून व्यभिचारासाठी नाही. यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यासाठी जे रुकावट तुझ्या जीवनामध्ये येत आहे ते सर्व तू काढून टाक असे वचन आपल्याला सांगत आहे. कोणी आपली बायको टाकली तर त्यानं तिला सूटपत्र घ्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की या वचनमध्ये आपण बघतो का येशू ख्रिस्तानं 6 वेळा म्हटले, मी तर तुम्हाला सांगतो. एक नरहत्यापासी मी तुम्हाला सांगतो या शब्दाचा वापर येशू ख्रिस्ताने केले. दुसऱ्या वेळी व्यभिचार करा नको इथं येशू ख्रिस्तानं हा शब्दाचा उपयोग केले. त्याच्यानंतर तू आपल्या बायकोला सोडू नको इथं येशू ख्रिस्तानं हा शब्दाचा वापर केले. तसेच शपथ विषयी येशू ख्रिस्तानं तिथे हे शब्द वापरले होते. त्यानंतर तू डोळ्याच्या बदल्या डोळे आणि दातच्या बदले दात या शब्दाचा प्रयोग येशू ख्रिस्तानं तिथे पण केले. त्यानंतर आपल्या शत्रूसोबत प्रेम कर तिथे पण येशू ख्रिस्तानं हा शब्दाचा वापर केले. जुन्या करारामध्ये मोशेनं तलाक पत्राचा विषय सांगितले होते. जो कोणी आपली बायको व्यभिचारचे कारणापासून टाकतो तो तिला व्यभिचार करीतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तो व्यभिचार करतो. व्यभिचारचा कारण सोडून बायकोला सोडता नाही येत. तलाक दिले तर व्यभिचारचे कारण असले तरच दिले पाहिजे. निर्दोष असलेली बायको सोबत धोका नाही झाले पाहिजे, अशुद्ध नाही झाली पाहिजे म्हणून त्यागपत्राचे अनुमती दिले. मोशेने दिलेली आज्ञामध्ये तलाकपत्र देऊ शकतो आणि तिचे नुकसान भरून देऊ शकतो. ती आपल्या नवऱ्याकडून मिळालेले तलाकपत्र घेऊन आपल्या आई वडिलांच्या घरी जाऊन ती राहत होती. मी तरी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायको व्यभिचार कारणा वंचून टाकतो तो तिला व्यभिचारणी करीतो. ती आपल्या नवऱ्याला सोडून आल्यानंतर ती अजून विवाह केले ते देवाच्या दृष्टीमध्ये व्यभिचार आहे. तिचे व्यभिचारचे कारण तिचे नवरा तिला तलाक देणे. ख्रिस्ती विवाहामध्ये व्यभिचार तलाक आहेच नाही. सोडलेली बाईसोबत इतर व्यक्ती लग्न केलेला
तो तिच्यासोबत व्यभिचार करत आहे. एक स्त्री आणि पुरुष नव्या करारामध्ये विवाहाच्या त्याला अनुमती मिळत आहे. पवित्र शास्त्रामध्ये सांगतो विवाह पवित्र आहे. हेब्रीच्या पुस्तकामध्ये लिहित आहे का तुमचे बिस्तर निर्दोष आणि निष्कलंक असले पाहिजे. व्यभिचारी लोकांचा देव न्याय करीन, त्याला शिक्षा देईन, शास्त्र आपल्याला सांगतो. खोटी शपथ वाहू नका, तर आपल्या शपथ प्रभूपुढे खाया कर, म्हणून प्राचीन लोकांस सांगितले होते, होई तुम्ही ऐकले आहे. आपण शपथ खाल्लीच नाही पाहिजे. कोणी पण आपल्या इच्छानं शपथ खाऊन तो कधीच प्रमाणित नाही करू शकत. कोणी कधीच त्यानं दिलेले शब्द कधीच तो पुरे करू नाही शकत. प्रभूच्या इच्छेच्या अनुसार शब्द देऊन पूर्ण करणारा कोणीच नाही. तसे असताना मग आपण शपथ काऊन खाल्ले पाहिजे. तसे असताना मग आपण शपथ काले खाल्ले पाहिजे. पौल म्हणाले प्रभूची इच्छा असन तर. या शब्दाला आज पुष्कळ लोक वापरतो आणि म्हणतो का प्रभूच्या इच्छा असन तर आपण मिळणार. प्रभू इच्छा असन तर आपण हे कार्य करणार, हे काम करू असे लोक म्हणतात. पण त्याच्या हातामध्ये काहीच नाही. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो शपथ म्हणून वाहूच नका. स्वर्गाची नका, कारण तो देवाचे सिंहासन आहे. पृथ्वीचे नका, कारण ती त्याचे पद्मासन आहे. यरुशलेमचे नका, कारण ते थोर राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकची शपथ वाहू नका, कारण तुझ्यानं एक केस पांढरं किंवा काळं करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तरी होय किंवा नाही तरी नाही एवढेच असावे. याहून जे अधिक ते वाईटच आहे. तुमचे स्वतःचे शपथ दुष्टकडून उत्पन्न होते आणि तुमचे शब्द होय म्हणले तर होय, नाही म्हणले तर नाही. समोरच्या व्यक्तीला पुष्कळ वेळा दुःख होते, म्हणून त्या संदर्भामध्ये आपण होईला होय म्हणतो, नाहीला नाही म्हणतो. उत्पत्तीचे पुस्तक याच्या 3वा अध्यायामध्ये या बागेचे सर्व फळं तुम्ही खाऊ शकते का, हवेनं बरोबर उत्तर नाही दिली. काही तिनं आपले जोडून सांगितले. दुष्टापासून उत्पन्न झाली ते पडली. यासाठी तुझे शपथ नको करू. तुझे शब्द होय म्हणलं तर होय, नाही म्हणलं तर नाही राहिले पाहिजे. आकाशाची शपथ नको खाऊ, पृथ्वीची शपथ नको खाऊ, यरुशलेमची शपथ नको खाऊ, आपल्या डोक्याची शपथ नको खाऊ. पुष्कळ लोक म्हणतात की माझी लेकराची शपथ, पण असे जमीन नाही. तुझ्या द्वारा काहीच नाही होत. तू एका पांढऱ्या केसाले कार्य नाही करू शकत, काळ्या केसाला पांढरे नाही करू शकत, कारण त्याच्यावर तुला अधिकार नाही. यासाठीच तुझे शब्द हो म्हणलं तर हो पाहिजे, नाही म्हणलं तर नाही पाहिजे. 38 वचन. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात. याचा वास्तवामध्ये अर्थ का आहे. पुष्कळ लोक असेच म्हणतात का डोळ्याचा बदले डोळे आणि दाताचे बदले दात, असे याचा अर्थ ह्या लोकांना समजून घेतले. पवित्र शास्त्रामध्ये याचा अर्थ असे आहे की समोरच्या व्यक्तीचा तू डोळा काढशील तर त्याच्या बदल्यामध्ये तुझे डोळे काढण्यात येणार. यासाठी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याची तू सुरक्षा करीन तर तुझ्या डोळ्याची सुरक्षा होईल. म्हणजे जसे तू आपले डोळ्याची सुरक्षा करते, समोरच्या व्यक्तीची डोळ्याची सुरक्षा कर. हे वास्तवमध्ये अर्थ आहे. यासाठी डोळ्याचे बदले डोळे.
म्हणजे जशी तू आपल्या डोळ्याची सुरक्षा करते तशी तू इतर लोकांची डोळ्याची सुरक्षा कर. म्हणजे जसे तू आपल्या शेजारी, जसे तू स्वतःला आपल्यासोबत प्रेम करते तसेच तू आपल्या शेजारीला प्रेम कर. पूर्वीकडचे लोकांना याचा अर्थ वेगळंच काढले होते. त्या लोकांना वाटले का डोळ्याच्या बदले डोळे काढणे असे सांगितल्यानं होते का तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जे कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी भांडी घेऊन पाहतो त्याला तुझे अंग रखी घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेटीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. याच्यामध्ये का कोणती गोष्टी असाध्य आहे? असाध्य तर नाही, कारण थोडे कष्ट होईल. मनुष्य हक्कासाठी त्याला जगण्याची गरज नाही. आपण आपल्या अधिकारासाठी जगण्याची गरज नाही. आपण देवाच्या कृपेच्या द्वारा जगतो. पुष्कळ लोक संपत्तीसाठी कोर्टमध्ये जात असतो आणि संपत्तीसाठी फार भांडण होतो. पण तुला तसे करायची गरज नाही. तू देवावर विश्वास करत असेल तर देव तुला 100% परत देणार. आणि तू आपल्या पिढीमध्ये नाही बघितले तर तुझ्या लेकराच्या पिढीमध्ये देव ते परत 100% देणार. तू आपल्या लेकराला द्यायचा प्रयत्न नको करू. तू आपल्या लेकराला द्यायचं असन तर तो सर्व सामर्थ्य देवाला दे. दावीदनं आपल्या लेकरासाठी काही नाही मागितलं, राजा बनवू नाही म्हटलं. त्यानं म्हटलं, देवा तू माझ्या लेकराला आपल्या उपस्थितीमध्ये ठेव. जे देवाचं आहे ते देवाला दिले तर देव तुला जे पाहिजे ते तुला देव देतो. मी त्याला जे लागेन मी त्याला देईन तर तो त्याला हरवणार. पण मी त्याला देवाला देईन आणि देव त्याला जे लागेन ते देव त्याला देईन तर ते कधीच हरवणार नाही. ते शाश्वतानं त्यांच्यापाशी राहून जाणार. तुझ्या उजव्या गालवर झापड मारीन तर तू दुसरा गाल त्याला दाखव. आपण ऐकलो होतो का एक टाळी एकाच हातानं नाही 2 हातानं वाजतो. समोरचा व्यक्ती तुला शिवा देऊन राहिला. तो शिवा देत असताना तू देवाचं नाव घे आणि तो शिवा देव तो शांत होईल. आम्ही याचा व्यक्तिगतानं अनुभव बघितले. पुष्कळ लोकांना आमच्यासोबत द्वेष केले. ते लोक द्वेष करू 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 ते लोकच नाश होऊन गेले. असे कुटुंबाला आम्ही बघितले. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला बदला घ्यायची गरज नाही. आपल्याला द्वेष करणाऱ्या लोकांसोबत द्वेष करण्याची गरज नाही. आपल्याला अन्याय केलेल्या लोकांसोबत अन्याय करायची आपण गरज नाही. आपण इतर लोकांना पनिशमेंट द्यायची गरज नाही. ते सर्व देवच पाहून घेते. अब्राहमला दिलेले आशीर्वाद तुम्हाला माहित आहे का? तुला आशीर्वाद देण्याला मी आशीर्वाद देतो. तुला जे द्वेष करीन मी त्याचे द्वेष करीन. हे सर्व देवावरच आहे. यासाठी रोमकारास पत्रीमध्ये लिहून आहे, बदला घेणे तुझे काम नाही, ते माझे काम आहे. आणि तुझ्यावर तर कोणते शत्रूचे हत्यार तुझ्यावर सफल नाही होत, ते मी पाहून घेणार, असे देवानं सांगितले. तुझ्यावर तर कोणताच हत्यार प्रबल नाही होत, हे देवानं तुझ्यासोबत वादा केला आहे. तू आपल्या देवावर भरोसा ठेव. अभिमेलेकनं इसाकला खाईमध्ये पाठवून दिले आणि त्याला खाईमध्ये पाठवून दिले म्हणून देवानं त्याला नाही सोडले. लाबाननं याकूबचे 10 वेळा वेतन बदलले, पण देवानं
याकोबला लाभांपेक्षा मोठे करप दिले. मनुष्य तुझे नुकसान नाही करू शकत, मनुष्य तुझे हानी नाही करू शकत, आणि मनुष्याने तुझे नुकसान करायचे प्रयत्न केले, त्या नुकसानला देव बरेमंदी बदलतो. योसेफच्या भावानं योसेफचे नुकसान केले तर त्याला देवानं सर्वाच्या बरेमध्ये बदलले. तुला मागणारा व्यक्तीला तू दे, तू देवावर विश्वास ठेव, देव तुला देते. एक बी तू जमीन मध्ये दिले तर ते जमीन तुला फळ देतो, आणि तू जितके बी जमीन मध्ये पेरशील तितके जास्त जमीन तुला बीच्या द्वारा फळ परत देतो. देवानं बनवलेले जमीनला, पृथ्वीला असे स्वभाव आहे, तर का हे स्वभाव देवाला नाही राहील? तुझ्याकडं असलेले काहीच तू न लपवता मागलेल्या लोकांना तू देणं आरंभ केले तर देव तुला आशीर्वादित करीन. सारपातची विधवा आणि एलिया यांच्या जीवनामध्ये हेच घडले होते. एलियानं ती विधवाला म्हणाले का तुझ्याकडे असलेले पिठामधून पहिली रोटी बनवून तू मला दे. ती तशीच केली. मागणाऱ्या लोकांपासून आपले तोंड नको फिरवा. हे सिद्धांत एलियानं ती विधवाला शिकवले, आणि दुष्काळमध्ये तिला खाण्याची काहीच कमी नाही झाली. यासाठी आपण आपले हात मागे नाही घेतले पाहिजे. ख्रिस्त म्हणजे आपले हात समोर केले पाहिजे. आणि जो तुझ्यापासून उसने घेऊन पाहतो त्याला पाठमोस होऊ नका. बघा, इथे समाजामध्ये असलेल्या गोष्टीविषयी येशू ख्रिस्त बोलत आहे. तुझा भाऊला काही गरज असेल तर तू त्याला उसने दे, आणि तू संपन्न असेल तर इतर लोकांची तू मदत कर, आणि तुझ्या कमी आणि घटीमध्ये तो संपन्न झाला तर तो तुझी मदत करेल. देवानं तुला समृद्धी दिले म्हणजे तू एकटंच खासाठी नाही, तू त्याला इतर लोकांसोबत शेअर कर. हे सिद्धांत प्रत्येक ख्रिस्तीनं केले पाहिजे, आणि पुष्कळ लोक नाही करत आहे, आपल्याला समजतो. 43 वचन आपण बघू. आपल्या शेजारीवर प्रीती कर व आपल्या वयांचे द्वेष कर असे सांगितले होते. तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वयांवर प्रीती करा, आणि जे तुमच्या छळ करतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताला पकडल्यानंतर 6 वेळा येशू ख्रिस्ताचे ट्रायल झाले, आणि त्याला विचारले का तू देवाचे पुत्र आहे का? हो, तुझ्या म्हणण्यानुसार मी देवाचाच पुत्र आहे. आणि तू देवाचा पुत्र आहे तर तुझे का लक्षण असले पाहिजे? तू शत्रूला क्षमा केले पाहिजे, प्रार्थना केले पाहिजे, छळ करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केले पाहिजे. रोमकरांची पत्री सांगतो याचा 5वा अध्यायामध्ये, आपण शत्रू असताना, आपण विरोधी असताना, आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावले. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावले तेव्हा आपण प्रभूचे विरोधी होतो, आपण शत्रू होतो. यरुशलेम मध्ये येशू ख्रिस्ताला क्रूसवर चढवणारा प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताचे शत्रू होते. त्या लोकांसाठी येशू ख्रिस्त मरण पावले, त्यांच्या पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावले. त्याला क्रूसवर चढवणारे रोमी लोकांसाठी तो मरण पावला.
त्याला पकडवणारे आणि दंडित करणारे प्रधान याजक लोकांसाठी तो मरण पावला. त्याला सोडून शिष्य लोक पराले, त्यांच्या पापासाठी तो मरण पावला. जगामध्ये असलेले प्रत्येक विरोधी लोकांसाठी येशू ख्रिस्त मरण पावले. म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पिताचे पुत्र व्हाल. तुम्ही ऐकले होते का आपले शेजारी लोकांना प्रेम करा, पण आता ख्रिस्त म्हणत आहे का आपल्या शत्रूला प्रेम करा. आपण आपल्या शेजारीलाच प्रेम नाही करत तर मग आपण आपल्या शत्रूला कसे प्रेम करू. असे करणं दैवीय लक्षण आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर असताना का प्रार्थना केली, हे प्रभू ह्या लोकाला माहित नाही, ह्या लोकाला क्षमा कर. पण त्या लोकांना का म्हटले होते, आम्हाला हा माहित आहे असे म्हणून त्या लोकांना बंबाटा केले आणि याला क्रूसावर चढवा असे म्हटले. पण येशू ख्रिस्त त्या लोकांविषयी का म्हणत आहे, त्या लोकाला माहित नाही आहे का ते लोक आपल्या तारणहार करताला क्रूसवर चढवून राहिले. त्या लोकाला माहित नाही आहे की ती लोक मसायाला क्रूसवर चढवून राहिले. त्या लोकाला माहित नाही का त्यांच्यासाठी उद्धारकर्ताला या जगामध्ये पाठवले. त्या लोकाला ते लोक या मारून राहिले. पिलातुसच्या समोर एक दोषी सारखे येशू ख्रिस्ताला उभे केले. पण एक दिवस पिलातू येशू ख्रिस्ताच्या न्यायाच्या आसन समोर उभे होणार त्याला माहित नाही. शिष्य लोक त्याला सोडून पळून गेले, पण एक दिवस ते शिष्य लोक त्याचे साक्षी होणार त्या लोकाला माहित नव्हते. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपले सूर्य उगवेल आणि धार्मिकवर व अधार्मिकवर पाऊस पाडतो. जे तुम्हावर प्रीती करतात त्याच्यावर तुम्ही प्रीती करतात तर तुम्हाला काय प्रतिफळ. जगतादारी तसेच करतात की नाही, आणि तुम्ही आपल्या भाऊ बंधूस मात्र सलाम करीतो तर त्यात विशेष काय करिता. विदेशी तसेच करतात की नाही, यास्तव जसंच तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. तुमचे स्वर्गीय पिता पवित्र आहे असेच तुम्ही पवित्र राहा. तो तुमचा देव परिपूर्ण आहे तसेच तुम्ही परिपूर्ण व्हा. परिपूर्ण म्हणजे अन्य जातीसारखे नसते, त्याच्यापेक्षा चांगले प्रवर्तन करणे. कर घेणारा सारखे नाही, त्याच्यापेक्षा चांगले प्रवर्तन राहणे. प्रेम करणारा व्यक्तीला प्रेम करणं नाही, पण आपल्या शत्रूला प्रेम करणे. नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करणे नाही नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला आपण नमस्कार करणे. अन्य जाती लोक असलेला स्थायी त्याच्यापेक्षा चांगल्या स्थायीमध्ये तुम्ही राहा. तुमचा देव तुमच्या सोबत असे इच्छा करून राहिले. तुम्ही आपल्या जीवनामध्ये मनुष्य असताना आध्यात्मिक रीतीनं भरून राहिले पाहिजे आणि तुम्ही आपलं जीवन या जगामध्ये जगताना दैवीय गोष्टी तुमच्या द्वारा मनुष्यामध्ये प्रगट झाले पाहिजे. तेव्हाच देव तुला चांगली बुलाहाट देते आणि तुला लागलेले मोठे फळ तो तुला देतो. मत्ते शुभवर्तमान याचा 5वा अध्यायाचा आपण शेवटीचा वचन बघितलं तर देव परिपूर्ण आहे आणि तुम्ही परिपूर्ण व्हा. देव पवित्र आहे आणि तुम्ही पवित्र बना. येशू ख्रिस्त 5व्या अध्यायामध्ये डोंगरवर उपदेश देताना तो स्वर्गाच्या राज्याची घटना लोकांना सांगितले. देवाचे लेकर स्वर्गाचे राज्याची या घटनामध्ये 5वा अध्याय 6वा अध्याय 7वा अध्यायामध्ये जे येशू ख्रिस्ताने सांगितलेली घटना आहे ती ख्रिस्ती लोकांना याचे आचरण केले पाहिजे, त्याचे अनुसरण आपण केले पाहिजे.